कसं असतं की प्रत्येक व्यक्ती जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तो चांगलाच शुचिर्भूत होऊन जातो, पण त्याच व्यक्तीची दुसरी बाजू देखील असते आणि ही दुसरी बाजू जी आहे ती कदाचित नामदेव शास्त्रींपुढे कधीच आली नसेल, कारण मी माझ्याकडे असलेले सगळे पेपर्स त्यांच्यापर्यंत पोहोचवायला तयार आहे. मला अगदी त्यांना दाखवून द्यायचं आहे की बाबा आम्ही जे बोलतोय ते तथ्य आहे म्हणूनच बोलतोय, की एका राज्याचा मंत्री एका राज्याच्या कंपनीकडनं आर्थिक नफा मिळवतोय, त्या कंपनीमध्ये त्यांच्याबरोबर ते स्वतः आहे, त्यांची पत्नी आहे आणि वाल्मिक कराड देखील आहे. हे सगळं खरं तर बाहेर त्यांच्यापर्यंत पोचलं नसावं असं मला वाटतंय, म्हणूनच त्यांनी अशी पत्रकार परिषद घेत त्यांची पाठराखण केली. तर मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यापर्यंत हे पेपर्स पोचवणं. मग त्यांचं कदाचित त्यांची भूमिका बदलूही शकेल, कारण त्यांना खरी बाजू धनंजय मुंडेंची तेव्हा कळेल.